एक ठाण्यामध्ये एक हॉटेल आहे बबन पाया पाव नावाचं. हा. ते कुठे काय वाडी, लुईस वाडी मध्ये ते आहे. तिकडचं फेमस आहे ते. खूप असं ऑइली वगैरे असतं ते, पण ते मी तिथे किती 2-3 वेळा गेलो असेल खायला. पण तिथे आम्ही रात्रीचा प्रयोग करून तिकडे 1 वाजताच गेलोय ऑलवेज. तिकडे ते खायला भेजा पाया वगैरे. तिकडे त्याला सांगून ठेवलं की आम्ही आज येणार, बरोबर. मग तू ते काढून ठेवतो ते. 1-1:30 वाजतो. तर असं पण केलेलं आहे. म्हणजे खूप कॉन्शियस की बाबा नाहीच आहे वगैरे. कारण खूप फिनिकी असं राहू नाही शकत खाण्याच्या बाबतीत. कारण दौरे वगैरे असतात, मी हे नाही खाणार, मी ते नाही खाणार, ह्याच वेळेला खाणार वगैरे असं बरोबर, करू ते नाही पण शकत. तुमचं असतं. आणि प्रयोग तुम्ही जेवला जरी असाल 7-7:30 वाजता, तुम्ही समजा तुम्ही जेवलात, तरी तुम्हाला शो केल्यानंतर 1-1:30 वाजता भूक लागणारच आहे. बरोबर. तेवढी एनर्जी जाते ना आपली. आणि 5 तास झालेच ना, आणि त्यात 3 तासाचा प्रयोग केलेला आहे. बरोबर. मग तर ते भूक लागतेच. प्रयोगादरम्यान ना बऱ्याचदा असं होतं, तुमचे फॅन्स तुम्हाला भेटायला येतात. इतकं त्यांचं आपल्या कलाकारांवर प्रेम असतं की बऱ्याचदा काही जण काही काही बनवून पण आणतात कलाकारांसाठी. असं झालंय तुझ्या बाबतीत कधी? असं एकदम ठळक स्पष्ट असं आठवत नाही, पण कोण ना कोणतरी जे नाटक बघायला आलेले आहेत ते घेऊन येतात. म्हणजे लाडू किंवा असं असं वगैरे तर बनवलेले लाडू वगैरे हे तर कॉमनच आहे. किंवा बोरिवलीला शो असेल तर कोण इकडचे मित्र येणार असतील माझं नाटक बघायला किंवा काय, मग ते काय सगळ्यांसाठीच पेस्ट्रीज आणणार किंवा चिकन पफ वगैरे असं सगळं आणणार काय काय. सो हे खूपच कॉमन आहे. पण आम्ही फक्त लढमणाचं शूटिंग जेव्हा करत होतो तेव्हा हा, कारण तेव्हा तुम्ही गावात होतात ना त्या गावात साईडला. होतो. हा. संजय खापरे, त्याच्यामध्ये एक वेगळीच नॅक आहे. तो कुठे जाऊन काय करून, आणि त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही असं आहे. तो काय करून कुठून कुठून भाकरी मासे वगैरे असं वगैरे चालूच असायचं रोज. घेऊन यायचा. हो. नाही ते ते कुठेतरी जायचा तो. हा. शूटिंग 9चं असेल तर तो आल्या सेटवरती गायब जायचा. तो रेकी करायचा आसपास कोण आहे काय वगैरे, कशात मावशी वगैरे सगळं करून. अरे बापरे, लोकांकडे घरात घेऊन यायचं की काय? घरात ना. आई. मग हे नाही मला माहिती. मला आत्ता असं वाटतं की कुठून तरी काहीतरी विकत घेऊन आणि तो यायचा. असं मग तो बोलायचा, मग त्याच्याशी लगेच लोक फ्रेंडली पण होतात. हा हा. त्यामुळे मग हो शूटिंग सुरू आहे तुमचं वगैरे. हा कोण पण महेश मांजरेकर आहे, भरत जाधव आहे, सिद्धार्थ जाधव आहे, अनिकेत विश्वासराव, मी, आम्ही सगळेच आहोत, संतोष जुवेकर वगैरे सगळेच आम्ही आहोत, संजय जाधव वगैरे. अहो का फक्त तो सांगायचा. हा त्याला बघतो आम्ही तेच काय कुठे खायला मिळतंय का. मग त्या विचारा आम्हाला नाही, आम्ही देतो. आणि मग घेऊन यायचा जेवणाची तुमची हे ते करत. दुपारी घेऊन यायचे ना, हा. 1-1:30 पर्यंत घेऊन ते लोक यायचे. बनवून घेऊन यायचे. हा. वा 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 चुलीवरचं वगैरे. वा 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 वा. छान टॅक्टिक आहे ना ही पण. अरे पण एक असं मी ऐकलं, म्हणजे कोणत्या दिग्दर्शकाच्या सेटवर खाण्याची चंगळ असते? बेसिकली नॉनव्हेजची. तुला तिखट नाही ना लागत आहे? घाम येतोय. हो. नाही मला नॉनव्हेज खाताना किंवा असं काही केलं तर घाम येतो, पण मला तिखट आवडतंच. चंगळ तसं बरेच प्रोडक्शन हाऊसेस आहेत म्हणजे खूप. नाही तर मांजरेकरांच्या सेटवर जेवण कसं किंवा काय असं नॉनव्हेजची मजा असते किंवा काय असं आहे का स्पेसिफिक कनेक्शन? नाही डेफिनेटली महेश सरांच्या घरी जर पार्टी असेल तर तिकडे मेधाताई तर स्वतःच इतकं सुंदर बनवतात. क्रेझी जेवण असतं तिकडे. काय खाल्लंस मेधाताईंच्या हातचं तू असं नॉनव्हेज की जे तुला खूप आवडलंय? क्रॅब खाल्लेलं आहे, क्रॅब कालवण. आणि ते स्वतः असतात बनवतात ना ते. त्यांनी आम्ही एकदा गेलो होतो रात्री 12-12:30 वाजता वगैरे गेलो होतो. या गिरीश- फक्त लढच्या वेळेला? नाही लव्ह बर्ड्सचं आमचं शूटिंग चाललं होतं, आपलं रिहर्सल चालली होती. तर गिरीश जोशीचं त्यांचं काहीतरी काम होतं. तर त्यानं रात्री 1 वाजता फटाफट भजी काहीतरी भात टाकला वगैरे असं करून 15-20 मिनिटात त्यांनी करून आणलं. म्हणजे ही नेक्स्ट लेवल स्किल आहे, ही कुकिंग स्किल्स ते सुंदर बनवतात. आहे अप्रतिम.
तू आता एक स्वतःच सांगितलंस की मी एका वेळेला 15 हे खाल्ल्या. अजून असा कोणता कलाकार आहे की दणकून खातो की असं तुम्ही बघत असता अरे आवर अरे आवर स्लो खाणारा तसा मी तसं किंवा भीती वाटते तो आला की मामा आता आपलं गेलं ताटातलं असं कोण आहे रे? असे काही किस्से आहेत का कोणते आपल्या कलाकारांचे फनी? नाही, असं फूडी सगळेच आहेत कारण सगळीकडे फिरत असतात नगरे, तर त्यांना वेगवेगळे क्युझिन्स माहिती आहेत आणि फूडी तर सगळेच आहेत. पण खूप खाणार आत्ता तरी मला आठवत नाहीये. मी माझंच सांगितलं, मी आता दुसऱ्यांकडे काय बघू काय सांगू मी? पण तुझ्यासारखाच कोण आहे असा खाणारा तगडा की ज्याला प्रयोग असू दे काही असू दे मी बाबा खाणार पुढे काही होऊ दे? असे सगळेच आहेत, हा असे तर सगळेच आहेत. म्हणजे खूप खाणारे असे नाही आहेत, पण आता नको खाऊया किंवा एकच चपाती खाल्ली खाली तर असं कोण नाहीये, किंवा एक सँडविचच खाल्लं वगैरे असं कोण नाही. मला तरी प्रॉपर जेवण आवडतं. म्हणजे प्रयोगाचे काहीतरी सँडविच खाल्लं किंवा काय असं नाही. म्हणजे स्वरूपमध्ये आम्ही राहत असतो तेव्हा तर मी 7 वाजता जेवणच निघतो तिकडनं. मग असे बरेच आहेत ॲक्च्युली खाणारे. आणि तुमची आता सूर्याची पिल्लेची पण मोठी टीम आहे. तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा काय माहोल असतो? सगळे समजा एकत्र गेलात तर काय माहोल असतो प्रत्येकाचा? माहोल म्हणजे आता हे मी आणि पुष्करच नॉनव्हेज आहोत. हो हो, काय म्हणतो? बाकी सगळे व्हेज आहेत. पण आता मी तर असं ऐकलंय की बरेचसे जे आता आपल्याकडचे जे आहेत की जे मासे न खाणारे आहेत, हां जी एक हे आहे जो समाज आहे मासे न खाणारा, तो सर्वात जास्त मासे खातोय हां असं आम्हाला कळलंय की म्हणजे आम्ही असं म्हणा तुम्ही मासे खाता असं होतं, पण आवडतात आवडतात तर खाणार. त्यामुळे जास्त मासे खाणारेच आता आहेत. त्यामुळे तू आता बोलतोयस हे माझ्यासाठी धक्कादायक आहे की सूर्याची पिल्लेची अर्धी 2च जण मासे खातात आणि बाकीचे मासे खात नाहीत. नाही कोणी मासे काय नॉनव्हेजच आपलं टोटल प्युअर व्हेज. ओके, कोण कोणतं असेल तरी त्याच्यातलं? तू आणि पुष्कर खातो आणि सुनील नाही खात? कधीच नाही, कधीच नाही. हे मला माहित नव्हतं. सुनील, आनंद, हा आनंद पण नाही खात? उमेश, शर्वरी, सुहास आणि स्नेहा. जेवणाची सोय कशी मग? ते असं नसतं ना अरे मासे खाणारे बाजूला बसले की अरे वास येतोय, असं नाही ना? असं काही नाही. एकत्र एका टेबलवर खाता. त्यामुळे ती हे आहे की बाबा एकत्र बसून खायचं. बरं, आईच्या हातचं मासे तर आहेच, पण असं स्पेसिफिक आहे की तू खूप दिवसांनी दौऱ्याहून घरी गेलायस तर आईला असं तू फरमाईश करतोस की हे आज बनवा आई? फरमाईश करायची गरज नाही पडत एकतर मी दौऱ्यावर वगैरे गेल्यानंतर. वा 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 वा, म्हणजे स्पेसिफिक हे बनव. हा, व्हेज मध्ये असेल तर चपाती, भेंडीची भाजी, वरण भात. भेंडीची भाजी तुला आवडते? हो मला आवडते, खूप आवडते. काय बोलतोस? भेंडी वरण भात मला खूप आवडते. म्हणजे आता इथे कदाचित खूप जण बघत असतील तर कदाचित बऱ्याच जणांना भेंडी हा प्रकार नाही आवडत ना? 90% बिकॉज लोकांना नाही आवडत. बऱ्याचदा त्याच्यात बुळबुळीतपणा काहींचा असतो, तो बुळबुळीतपणा नाही आवडत. मग ती जी खरपूस भाजी असते बऱ्याच जणांना भेंडी अशी परतवावी लागतात तेलात, मग ती आवडते. तशा तुला नेमकं भेंडी बुळबुळीत असली तरी आवडते की तुला पण एक स्पेसिफिक तुझी टेस्ट? नाही नाही नाही, असं काही नाही माझं. असं काही नाही, तू कशी भेंड्याची भाजी खाऊ शकतोस कारण भेंडीच आवडते. आणि माझं कुठल्याच बाबतीत असं फसी नाहीये एकदम असं. हा की हे नाही खाणार हे नाही खाणार ते नाही खाणार, कुठे जाऊन मग ते बनवणाऱ्यांना त्रासच द्यायचा वगैरे असं काही नाही. टेस्टी पाहिजे नो डाऊट, पण ते बेसिक असेल तरी मला चालतं, काहीच प्रॉब्लेम. अच्छा. जसं मगाशी उल्लेख केलास की नागपूरला गेलं की अमुकच मटणाचा प्रकार किंवा आणखीन म्हणजे जसं सावजी आणि हे काळं मटण हे तू तिकडचे 2 वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकार सांगितले. तसं कोकण कट्टाची ही चिकन थाळी आहे जी आपण खास मागवली. आणि चिकन वडे हा आपला कोकणातला एक स्पेसिफिक जिव्हाळ्याचा भाग असतो. म्हणजे आता नुकतंच होळी गेली त्यामुळे जे होळी नंतर आपल्याकडे मस्तपैकी चिकन वडे बनतात आणि ते गावाला चुलीवरचं खाण्यात मजा असते. पण तोच फ्लेवर आज आपण इथेच चाखायला मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे हे आहे चिकन मसाला, मला वाटतं सुकं चिकन आहे. नंतर हे कलेजी आहे. तुला आवडते? कलेजी आवडते. चिकन रस्सा आणि सोलकढी जे आपलं भाग आहे महत्त्वाचा. आपण मगासपासून दोघंही
गरमी असल्यामुळे जे पितोय जास्त. सो आता आपण घेऊया खायला. Definitely. येस. मला वाटतं दौऱ्यावर गेल्यावर तुम्हाला मला वाटतं हे चवी चाखायला मिळतच असतील ना, म्हणजे असं काही स्पेसिफिक माहीत नसलं तरी पण तुम्ही जाता फिरता शोधता आणि आपण मला असं म्हणणं शोधलं की सापडतं. तशा प्रकारचं आहे म्हणजे तुम्ही फूडी असाल तर तुम्ही शोधून काढता. शोधून काढावं कधी लागत पण नाही, चांगली गोष्ट अशी समोर येते येते. पण.